नमस्कार, मी ऋतिक कांबळे स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा ही जी लाडकी बहीण योजना आहे, या लाडक्या बहीण योजनेबद्दल म्हणजे आता नवीन काय जे बदल झाले आहेत यामध्ये आधीच्या सरकारने बघा ही लाडकी बहीण योजना सुरू केली होती. म्हणजे सध्या सुद्धा ते सरकार आहे, परंतु निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. त्याच्यानंतर आता बघा ती आता सुद्धा सुरू आहे, परंतु यामध्ये आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी यामध्ये काही बदल केले आहेत. आता यामध्ये बघा जे याच्या आधी जी योजना सुरू होती, ज्यांना ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी सर्वांना सरसकट पैसे भेटत होते. परंतु आता त्यांचं नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी यामध्ये काही बदल केले आहेत. तर ते बदल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण का जर तुम्हाला याआधी पैसे भेटत असतील परंतु आता भेटतीलच असं नाहीये. कारण का यामध्ये जे कोणते कोणते बदल केले आहेत ते तुम्ही आपण या व्हिडिओमध्ये बघायचं, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या व्हिडिओमध्ये आपण बघा जे नवीन कधी फॉर्म चालू होणार आहेत. कारण का ज्यांचं मागच्या ह्याच्यामध्ये जेव्हा फॉर्म चालू होते तेव्हा त्यांनी फॉर्म भरला नसेल, परंतु ज्यांना आता वय म्हणजे वयाची अट नसेल किंवा कागदपत्रांचा प्रॉब्लेम असेल, परंतु त्यांना आता फॉर्म भरायचा असेल तर नवीन फॉर्म कधी सुरू होणार आहेत आणि ते कसे भरायचे हे सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत. सोबतच बघा पहिल्या या आधी कसं व्हायचं की सगळ्यांना सरसकट ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्या सर्वांना सरसकट सगळ्यांनाच पैसे भेटत होते. परंतु आता त्यामध्ये काही ज्यांनी अटी आहेत त्या सखोलपणे इथे तपासून बघणार आहेत. परंतु त्या कोणत्या कोणत्या अटी आहेत, कोणाकोणाला पैसे बंद होणार आहेत, तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि शेवटचा महत्वाचा प्रश्न बघा, त्यांनी निवडणुकीच्या आधी म्हणजे जे आता सरकार स्थापन झालंय, सरकारने निवडणुकीच्या आधी सांगितलं होती की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही तुम्हाला दर महिन्याला 2100 रुपये ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत देऊ. परंतु ते आता निवडणूक झालेली आहे, सरकार स्थापन झालेलं आहे, तेव्हा आता ते 1500 देणार. ठीक आहे, बघा 1500 देणार की 2100 देणार हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर यामध्ये बघा पहिलंच महत्वाचं बघूया, लाभार्थी पात्रता. ठीक आहे, म्हणजेच नक्की कोणाकोणाला यामध्ये पैसे भेटणार आहेत आणि कोणाचे बंद होणार आहेत. तर पहिल्या ह्याच्यामध्ये जे महत्वाचे 2 पॉईंट आहेत ते आपण बघणार आहोत. यामध्ये पहिलं बघा त्यांचा पहिला पॉईंट आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित तसेच निराधार महिला व त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांनाच ही योजना भेटणार आहे. या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तुमचं वय हे बघा कमीत कमी 21 म्हणजे तुमचं 21 हे पूर्ण असलंच पाहिजे आणि जर तुमचं वय 65 वर्षाच्या वरील झाले असेल तर तुमचे यापुढे हे पैसे भेटणार नाहीत. हे लक्षात ठेवा. म्हणजे बघा 21 तुम्हाला पूर्णच पाहिजे आणि 65 वर्षाच्या आतील पाहिजे. तुम्हाला 65 वर्ष झाले असतील तर तुमचे पैसे हे बंद होऊन जातील. आणि यामधील ठीक आहे, आणि प्रत्येक कुटुंबातील जी अविवाहित महिला असेल, ठीक आहे, जी मुलगी असेल त्या एकाच मुलीला इथे पैसे भेटणार आहेत. किंवा बघा एका कुटुंबामध्ये जर 2 मुली असतील, त्यांचं वय हे 21 ते 65 वर्षामधील असेल, परंतु त्या दोघींपैकी फक्त एकच म्हणजे बघा एकाच अविवाहित महिलेला ते पैसे भेटणार आहेत यापुढे. आणि बघा जी वयाची अट आहे ती म्हणजे बघा कमीत कमी तुम्हाला 21 वर्ष पूर्ण झालेच असेल आणि 65 वर्ष पेक्षा जास्त तुमचं वय नसलं पाहिजे. म्हणजे जर तुमचं 65 वय हे काही महिन्यांपूर्वी झालं असेल तर तुम्हाला यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. कारण का याआधी कसं झालं, निवडणुकीचा काळ होता, त्यामुळे ज्याने ज्याने फॉर्म भरले सरसकट सर्वांनाच पैसे भेटत होते. परंतु आता हे एकदम निवडणूक झाल्यानंतर सखोल त्याचा अभ्यास करून प्रत्येक फॉर्म हा नीट रिचेकिंग केला जाणार आहे आणि तुमचं वय तुम्ही 21 ते 65 यामधील आहात की नाही हे कन्फर्म करणार आहेत. त्यानंतर जर तुमचं वय यामध्ये बसत नसेल तर तुमचं काही दिवसांमध्ये तुमचे पैसे हे बंद होऊ शकतात. तसेच तुमचं जर बँक सेविंग अकाउंट नसेल तर ते सुद्धा करून घ्या. कारण का त्यामुळे सुद्धा पैसे बंद होण्याचे चान्सेस आहेत. या पुढचं बघा अपात्र लाभार्थी. म्हणजे बघा कोणाकोणाला पैसे भेटणार नाहीयेत, कोणाकोणाचे जे पैसे आहेत ते बंद होणार आहेत. कारण का बघा सर्वांना सरसकट भेटत होते, परंतु आता यामध्ये जे अपात्र म्हणजेच कोणाकोणाला यामध्ये जे पैसे भेटत होते त्यांचे पैसे कोणाचे बंद होणार आहेत, तर बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य बघा नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून बघा सरकार विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल
किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तर त्याचे पैसे हे बंद होणार आहेत. म्हणजे बघा, तुमच्या कुटुंबातील कोणीही गव्हर्नमेंट मध्ये कामाला असेल किंवा तुम्हाला सेवानिवृत्ती म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणाला जे निवृत्ती वेतन भेटतं ते भेटत असेल, ठीक आहे, म्हणजे बघा पेन्शन भेटत असेल तर तुमचं हे जे येणारे पैसे आहेत ते पैसे बंद होतील. हे लक्षात ठेवा, तुमच्या कुटुंबातील असणं आवश्यक आहे. जर कुटुंबातील असेल कोणताही गव्हर्नमेंट एम्प्लॉई किंवा जर तुम्हाला गव्हर्नमेंट कडून पेन्शन भेटत असेल तर तुम्हाला येथे भेटणार नाहीयेत, म्हणजे पैसे भेटणार नाहीयेत. सोबतच पुढचा पॉइंट आहे ते बघा, सक्षम प्राधिकारी यांना दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. आता आपण जे उत्पन्नाचा दाखला मागवलाय त्याच्यामध्ये तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणं कमी असणं आवश्यक आहे. जर तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न हे जास्त असेल तर सुद्धा तुमचे पैसे हे बंद होऊ शकतात. बघा, वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या खालीच पाहिजे. जर वार्षिक उत्पन्न तुमच्या कुटुंबाचे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा तुमचे पैसे येणे बंद होतील. यामध्ये अजून एक पॉइंट आहे तो म्हणजेच बघा, जर तुम्हाला गव्हर्नमेंट कडून कोणत्याही इतर योजना आहेत त्या योजनांमधून जर पैसे भेटत असतील, ठीक आहे, मग त्या योजनामध्ये जर ती योजना 1500 रुपयाच्या खाली असेल तर तुम्हाला उर्वरित जे समजा तुम्हाला जर गव्हर्नमेंट कडून दुसऱ्या योजनेमध्ये 1000 रुपये भेटतात तर हे 1000 आणि जी लाडकी बहीण आहे तिचे फक्त तुम्हाला 500, म्हणजे असे मिळून तुम्हाला 1500 भेट जातील. जर तुम्हाला कोणत्याही इतर ज्या योजना आहेत गव्हर्नमेंटच्या त्याच्याकडून तर तुम्हाला पूर्ण 1500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त भेटत असतील तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे सुद्धा पैसे हे भेटणार नाही आहेत. हे लक्षात ठेवा. त्या पुढचा महत्वाचा पॉइंट म्हणजे बघा, आता जे सरकार स्थापन झालेलं आहे त्यांनी निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की आम्ही जर निवडून आलो तर तुम्हाला 2100 रुपये हे एवढे प्रत्येक महिन्याला लाडक्या बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 2100 रुपये प्रत्येक महिन्याला देणार आहोत. परंतु आता जो डिसेंबरचा हप्ता झाला त्यामध्ये बघा सर्वांना 2100 रुपये न भेटता फक्त 1500 रुपये दिलेले आहेत. मग यावरून असं दिसतं की बघा, तुम्हाला 2100 रुपये न भेटता प्रत्येक महिन्याला 1500 रुपये हे भेटत राहतील. बाकी आता ज्या कोणाकोणाला भेटणार नाहीत त्याची माहिती आपण बघितलेलीच आहे. आता ज्यांना नवीन फॉर्म भरायचा आहे त्यांचं बघा, ज्यांना न्यू फॉर्म भरायचा आहे त्यांची जी लिंक आहे ते नवीन फॉर्म अजून सुरू झालेले नाहीयेत, परंतु आता लवकरातच लवकर न्यू फॉर्म सुद्धा भरण्यात चालू होणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हा नवीन फॉर्म चालू होतील त्याचा अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात आधी भेटून जाईल. मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.